नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. मराठा व ओबीसी समाजामध्ये सामाजिक तेढ, गैरसमज आणि तणाव निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गाडवेवाडी तालुका वाई येथील आत्माराम साहेबराव चिकणे यांनी मंगळवारी दिनांक 18 ही तक्रार दाखल केली. साम टीव्ही न्यूज या यूट्यूब वाहिनीवर 16 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांबाबत तसेच मराठा व ओबीसी समाजातील संबंधांबाबत आक्षेपार्ह व चिथावणीखोर स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया विविध माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे. या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये द्वेष, गैरसमज, सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता असून सार्वजनिक शांतता, सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वक्तव्याची चौकशी करून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 196, 197, 299 माहिती तंत्रज्ञान व कायद्यातील संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओची लिंकही पोलिसांकडे सादर करण्यात आली आहे. दरम्यान तक्रार दाखल करण्यासाठी वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाई येथील शिवतीर्थावरून वाई पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांना निवेदन देण्यात आले. संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासणे आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करणे ही पोलीस तपासाची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून पुढे नेमकी कोणती भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय. आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.